मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील श्री क्षेत्र वैष्णवगड हे प्रति पंढरपूर म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक इथं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात। या पवित्र क्षेत्राचा इतिहास, धार्मिक परंपरा, वारकरी संप्रदायातील महत्त्व आणि भाविकांची वाढती श्रद्धा याविषयी श्री क्षेत्र वैष्णवगडाचे मुख्य प्रवर्तक त्र्यंबक बुवा सानप गुरुजी नाना यांनी विशेष माहिती दिली। क्षेत्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास सांगताना त्यांनी भक्ती, सेवा आणि वारकरी परंपरा जपण्याचे आवाहन केले। श्री क्षेत्र वैष्णवगड हे केवळ धार्मिक स्थळ नसून वारकरी संप्रदायाचं महत्त्वाचं श्रद्धास्थान बनले। आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या धार्मिक कार्यक्रमांना राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात। ही माहिती बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी त्र्यंबक बुवा सानप गुरुजी यांच्याशी साधलेल्या विशेष बातमीतून समोर आले। नमस्कार, श्री क्षेत्र वैष्णवगडावरून मी रघुनाथ आघाव न्यूज मराठी 24/7 तर्फे स्वागत करतो। आज आपण आहोत श्री क्षेत्र वैष्णवगडावर आणि या वैष्णवगडाचं विराट स्वरूप ज्यांच्यामुळे प्राप्त झाले असे श्री क्षेत्र वैष्णवगडाचे प्रवर्तक, मुख्य प्रवर्तक असं मला हरकत नाही, ज्यांनी संकल्पना मांडली आणि आज ज्या वैष्णवगडाचं विराट स्वरूप प्राप्त झाले असे सानप गुरुजी उपाख्य नाना यांच्यासोबत आता आपण आज बोलणार आहोत। आज आषाढ शुद्ध एकादशी नामदेवरायांच्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं, आषाढी कार्तिकी याची आम्हा सुगी शोभा पांडुरंगी गणवटे संतांचे दर्शने त्याचे पीक जाण आम्हा वारकऱ्यांचे सुगीचे दिवस आहे। श्री क्षेत्र वैष्णव निर्मिती एक अघटित घटना आहे। अघटित घटना गती येते असे प्रमाण आहे। न घडणाऱ्या घटना घडविल्या जातात। तुकोबरांचं प्रमाण आहे, वृक्षाचे पान हाडण्याची सत्ता त्याच्या सत्तेशिवाय झाडाची पानं हाडत नाही। एवढं कोट्यावधीचं संस्थान, निर्मनुष्य ठिकाण, जंगली भाग पण निसर्गाने व्यवस्थित अशा ठिकाणी पांडुरंगाचं येणं, तो रुक्मिणी प्राण संजीवन, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगत चालक असा परमात्मा पांडुरंग अशा ठिकाणी का आला ते एक मोठं कोडं आहे। परंतु त्याला काही पार्श्वभूमी असेल, कारणाशिवाय कार्य घडत नाही। काहीतरी आधी कारण असावं लागतं। माती नसती तर घटाची निर्मिती झाली नसती। त्याला शास्त्रीय भाषेमध्ये उपादान कारण आणि निमित्त कारण असे दोन शब्द आहेत। माती उपादानकारक आणि कुंभार हे निमित्त कारण आहे। तसे कुठेही कारणाशिवाय कार्य घडू शकत नाही। तसं भगवंत इथे जो आला हा कारणाशिवाय आलेला नाही। ते मात्र माझ्या सरकारला, एक भोळ्या वारकऱ्याला एक मोठं कोडं आहे आणि ते उलगडेल असं मला वाटत नाही। असं एवढं मोठं संस्थांची निर्मिती झाली, आधी दर्शनाकरता बारी लागली, गर्दी आहे, हे पांडुरंग कृपेशिवाय होऊ शकत नाही। आणि त्या संस्थांनं आतापर्यंत 5 कोटीची कामं 5 कोटी ओलांडून गेलेलं आहे। हा सगळा पैसा समाजाची सर्व सत्ता, सर्व स्तरामधून आलेली वर्गणी आहे। अशी जी कामं आहेत कोणतीही व्यक्ती एकटा करू शकत नाही। एखाद्याचा नवे खेळ मनवणे मेळ जमविला, एकट्याचा खेळ हा नाही। समुदायाशिवाय, समाजाशिवाय अशी कामं होत नाहीत। कोणत्याही एका व्यक्तीनं त्याचा गाडी खालच्या कुत्र्यासारखा त्याचा अभिमान बाळगून नाही। सगळ्यांचे हात लागले
तेव्हा डोंगर वर जातो. श्रीकृष्ण निमित्त मात्र तसं समाज जो आहे त्याचा करता करविता पांडुरंगाच्या इच्छेनं त्याच्या वर्णने हजारोच्या लाखोच्या घरानं एकेका माणसानं 10 लाख 2-2 लाख देणं आणि एका टायमाला हे सामान्य गोष्ट नाही. फॉरेस्ट खातं जिथे तुमचे टेलिफोनचे पोल होऊ देत नाही, मात्र तो ऐकत नाही, असं जगामध्ये त्याला म्हणतात जंगली खातं. जंगली कायदा, त्या जंगली कायदा त्याच्या काही महात्म्याने मला एका फोनवर 2.5 एकर जागा दिली. ही माझी सत्ता नाही, ही देवाची सत्ता आहे. हे सगळं एवढं मोठं समाजाने केलेलं आहे आणि स्वतः वैयक्तिक मी गंगेचं पाणी गंगेला अर्पण केलं. हे सगळं समाजाच्या हातामध्ये आहे. तिथला कारभार पारदर्शक आहे म्हणून लोक अजूनही अनंत हस्ते 1,000 मागितले तर 10,000 येतात. कसे येतात त्याची मला काही कल्पना नाही, पण तो सगळा सूत्रसंचालन आहे. तुका म्हणे हरी सूत्र तुम्हा हाती दोरी. त्याच्या हातीमध्ये तुम्ही त्या बाहुड्यांचा खेळ पाहिला अजून. बाहुड्या नाचतात पण त्याचा दोरा हलवणारा पाठीमागे असतो. तसं दोरा हलवणारा तो आहे आणि नाचणाऱ्या बाहुड्या त्या सगळ्या आहेत. हे परमात्माच्या पांडुरंगाच्या कृपेत हे एवढं समजून आज मी तिला निसर्गरम्य संस्थांना सुद्धा 8 एकरामध्ये देशी वृक्षांचं संवर्धन केलेलं आहे आणि ते संवर्धन करून 14-15 वर्ष 30 फुटापर्यंत आमचे झाडं आहेत. हे सगळं आहे हे भगवंतानं केलेलं आहे आणि इथून पुढेही तोच करीत राहील याची आम्हाला खात्री आहे. त्यांना आलेली सगळी संपत निवारलेली आहे. हे अनंत हस्ते लागल्यामुळं हे एवढं हेमाडपंथी मंदिर, एवढं महाद्वार, जवळजवळ 1 कोटीचं महाद्वार आहे. शिल्पकलेनं नसलेलं आहे. हे सगळं परमात्मा पांडुरंगानं करवून घेतलेलं आहे. आपण सगळे निमित्त मात्र आहोत. आपण कोणीही त्याचा गर्व पाहू राहिलो. तिळ बळी जरी होय अभिमान मीरू तो समान भार देवा. तर अभिमान रहित होऊन सेवा करणं हेच आमच्यासारख्या आणि समाजाचं कार्य आहे. याच्यापेक्षा आमचं काय सांगू. अतिशय माधुरिक अशी प्रतिक्रिया या ठिकाणी भगवंत या ठिकाणी कसा आला, या निर्जन ठिकाणी भगवंत कसा आला ते त्यांनाही सुद्धा अजून थोडं उमग दिलं नाही. आणि त्यांनी बोलता एक गोष्ट झाली, या ठिकाणी वन विभाग एक इलेक्ट्रिकचा पूल उभा करून दिसतोय. तिथे एवढं मोठं संस्थान वन विभागानं परवानगी दिली. याचा सगळ्यात मोठा आश्चर्य त्यांनी व्यक्त केलं आणि ते स्पष्ट शब्दात सांगितले करता करिता भगवान पांडुरंग आहे आणि त्याच्या आशीर्वादाने त्याच्या कृपाची कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अकोला महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. महापालिकेतील मराठी शाळा बंद पडू नयेत आणि गोरगरीब मुलांसाठी पटसंख्या वाढवावी आणि प्रत्येक शाळेत पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. 10 जून रोजी मनसेनं आयुक्तांना निवेदन दिलं होतं, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं पालिकेसमोर आंदोलन छेडण्यात आलं. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी आयुक्तांना भेटून 1 महिन्याचा वेळ दिलाय. 1 महिन्यात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण शहरात व्यापक आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्यानं मानसिक तणावात असलेल्या लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 70 वर्षीय शेतकरी पिराजी दुलबा गायकवाड यांनी 4 ऑगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेमुळे कर्जमाफी योजनांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तर प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली जाते. पिराजी गायकवाड यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून सुमारे 60,000 रुपयांचं पीक कर्ज घेतलं होतं. सध्या सुरू असलेल्या अहिल्यादेवी पीक कर्जमाफी योजनेत आपलं नाव येईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्यानं ते चिंतेत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली. मंगळवारी सायंकाळी त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपलं जीवन संपवलं. न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमझरी गेट इथं कर्तव्यावर असताना अस्वलाच्या अचानक झालेल्या हल्ल्यात श्री शामू शरणागत या वनपालाचा जागीच मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार वनपाल शामू शरणागत हे उमरझरी गेटवर नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत होते. यावेळी अचानक आलेल्या अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. शरणागत यांच्या निधनानं वन विभागात हळहळ व्यक्त होते. त्यांच्या कुटुंबाला वन विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील शेतकरी भगवान जाधव यांच्या शेतमालाला उपकृषी अधिकारी दीपक बिरारे यांनी भेट देऊन कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाची पाहणी केली. यावेळी रोगग्रस्त झाडं नष्ट करणं, शेतात पाण्याचा योग्य निचरा ठेवणं तसंच कार्बेंडाझाईम, मँकोझेप किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड या शिफारसीत बुरशीनाशकांची फवारणी आणि आवश्यकतेनुसार आळवणी करण्याचं मार्गदर्शन करण्यात आलं. कापूस पिकातील मावा आणि तुडतुडे या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावणं, नत्रयुक्त खतांचा अतिरेक टाळणं तसंच थायमेथोक्झाम आणि इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकांची शिफारसीनुसार फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आलाय. आले पिकातील सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी शेतात पाणी साचू न देणं, रोगग्रस्त झाडं नष्ट करणं आणि मेटलेक्सिल, मँकोझेप या आवळवणी अथवा फवारणी करण्याचं मार्गदर्शन करण्यात आलं. शेतकऱ्यांनी पिकाचं नियमित निरीक्षण करून समस्या दिसताच तातडीनं उपाययोजना कराव्यात असं आवाहन उपकृषी अधिकारी दीपक बिरारे यांनी केले. आज आपण नाचनवेल शिवारातील भगवान जाधव यांच्या शेतात आलेलं असून यांच्या शेतामध्ये कापसावरील आकस्मिक मर रोग दिसून येत आहे. आता हा रोग येण्याचं कारण म्हणजे आताच झालेल्या सतत पावसामुळे बऱ्याच शेतात पावसाचं पाणी साचलेलं दिसून येतं. सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा योग्य निचरा न होणे, त्यामुळे जमिनीत पाणी साचून राहते. अशा ठिकाणी आकस्मिक मर रोग आपल्याला दिसून येतो. आकस्मिक मर रोगाची लक्षण दिसल्यावर झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्याचप्रमाणे 1.5 किलो युरिया प्लस 1.5 किलो पोटॅश 100 लिटर पाण्यात घेऊन आवळणी करावी किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% WP 2.5 ग्रॅम अधिक युरिया 10 ग्रॅम किंवा कार्बेंडाझाईम 50% WP 2 ग्रॅम अधिक युरिया 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. हे जे झाडं दिसत आहेत हे आकस्मिक मर रोगामुळे झालेले असून ज्या ठिकाणी सतत पाणी, ढगाळ वातावरण दिसतं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचप्रमाणे आता मावा व तुडतुड्या या किडीचाही प्रादुर्भाव दिसल्यामुळे मावा व तुडतुडे हे पानातील रस शोषण करतात व पानातील रस शोषण केल्यामुळे जी प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते व त्यामुळे झाड हे काही ठिकाणी आपल्याला झाडाची वाढ खुंटलेली दिसते. तर यावेळेस मावा तुडतुड्यासाठी इमॅडाक्लोप्रिड याची फवारणी करणे गरजेचं आहे.